की आमचा जो कुठेतरी दखल घेतली गेलेली आहे, दखल घेतली जावी यासाठी त्यांनी साहित्य संमेलनाचं निमित्त केलेलं आहे असं वाटतंय का? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, साहित्य संमेलन 22 वर्षांनी ठाण्यामध्ये होत आहे आणि स्टेडियमला नाव द्यायचं महासभेने ठराव केलाय नगरपालिकेनं, महानगरपालिकेनं. आता स्टेडियमचं नाव बदलायचं कोणाच्या आमच्या हातात नाही, ते महापालिकेच्या हातात आहे, त्यांचा संबंध आहे तिथे. आम्ही काय केलं बघा, मुख्य सभागृहाला साहित्य सूर्य नारायण सुर्वे सभा मंडप नाव दिलं आहे. दुसरा मंडप जो आहे त्याच्यामध्ये जनकवी पी सावळाराम सभा मंडप नाव दिलेलं आहे. ग्रंथदालन आहे त्याला विल भावे ग्रंथदालन नाव दिलेलं आहे. प्रकाशन मंच जो आहे, नुकतंच निधन पावलेलं आहे अपघातामध्ये निषाद देशमुख, त्यांचं नाव दिलेलं आहे निषाद देशमुख पुस्तक प्रकाशन मंच. काव्य जागर जो आहे, तर आत्ताच नुकतेच निधन पावलेले लोकशाहीर विठ्ठल उमप कला जागर मंच, हे त्याला नाव दिलेलं आहे. त्यानंतर साहित्य सूर्य नारायण सुर्वे सभा मंडपात जे प्रवेशद्वार आहेत त्यांना निरंजन उजगरे प्रवेशद्वार हे नाव दिलेलं आहे. वामन निंबाळकर प्रवेशद्वार हे दुसऱ्या नावाला, श्याम फडके जे ठाण्यामध्ये साहित्य गोंदिले त्यांचं तिसऱ्या प्रवेशद्वाराला नाव दिलंय. आणि जनकवी पी सावळाराम सभा मंडप जो आहे त्याच्यामध्ये एका प्रवेशद्वाराला मपा भावेत प्रवेशद्वार कवी होऊन गेले ठाण्यामध्ये. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार हे दुसऱ्या प्रवेशद्वाराला नाव. सगळे सर्वसमावेशक असं तुमचं संपूर्ण. एवढंच नव्हे, या संपूर्ण क्रीडा नगरीच्या ह्याला आम्ही महाकवी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नगरी असं नाव दिलेलं आहे. आता ही साहित्यिकांची नावं आम्ही त्या तिथल्या परिसराला दिलेली आहेत. आणि स्टेडियमचं नाव बदलणं न बदलणं हे महानगरपालिकेचं काम. बरोबर आहे, नगरपालिकेचं आहे. त्यामुळे आपण एकनाथ शिंदेकडे जाऊया. शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसेनेचीच सत्ता आहे. एकनाथ शिंदे ऐकताय तुम्ही, संभाजी ब्रिगेड गेले काही दिवस ज्या धमक्या देत आहे त्या पण तुम्ही ऐकताय, आता सुद्धा ते काय म्हणतायत ते तुम्ही ऐकताय. काय उत्तर देणार आहात त्यांना तुम्ही? खरं म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला हा सोहळा गेल्या अनेक वर्षानंतर म्हणजे आता 22 वर्षानंतर ठाण्यात होतोय. त्यामुळे या ठिकाणी सर्वच म्हणजे कुठलाही पक्षभेद जातीभेद न ठेवता या ठिकाणी सर्वांनीच ठरवलंय की हा सोहळा यशस्वी करायचा, त्यामध्ये कोणतेही राजकारण आणायचं नाही. आणि मी कालही जेव्हा वार्ताहर परिषद होती त्यावेळेस देखील सांगितलं की या चांगल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचाच हातभार लागला पाहिजे, सगळ्यांचं सहकार्य असलं पाहिजे आणि सगळ्यांचा सहभाग असावा अशा प्रकारचं सांगितलं. आणि त्याच वेळी हेही सांगितलं की या कार्यक्रमाला कोणी गालबोट लावू नये आणि मराठीचा अपमान करू नये. हे या ठिकाणी ठाण्यामध्ये सहन केलं जाणार नाही आणि होणार नाही. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी खरं म्हणजे दादोजी कोंडदेव आणि साहित्य संमेलन ह्याची सांगड घालणं मुळात चुकीचं आहे. कारण दाकरू सोमनाने सांगितलं त्या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यामध्ये की या ठिकाणी, आणि मी या ठिकाणी सांगतो की हा वाद या ठिकाणी उकरून काढणं मुळात चुकीचं आहे, योग्य नाही. आणि या ठिकाणी मी हेही सांगेन की सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभागी व्हावं. हे 84वं साहित्य संमेलन ठाण्यात होत आहे, त्यामुळे मी आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगेन या कार्यक्रमाला कोणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये असं तुम्ही आवाहन केलेलं आहे, अतिशय नम्रतापूर्वक आवाहन करताय. त्याच्यावर अर्थातच संभाजी ब्रिगेडचा आक्षेप असणार आहे, तो जाणून घेणार आहोत. पण त्याआधी विजय चोरमारे पत्रकार आहेत. विजय चोरमारे, संभाजी ब्रिगेडची जी भूमिका आहे, दादोजी कोंडदेव यांच्या इतिहासामध्ये राज्य सरकारने केलेल्या खुलाशांमध्ये ते जात आहेत. पण आमचा प्रश्न हा आहे की दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा जो वाद आहे, ज्या स्टेडियमच्या नावाचा वाद आहे आणि जिथे साहित्य संमेलन होतंय, साहित्य संमेलनाला अशा प्रकारचं गालबोट लावणं, ते उधळून लावण्याच्या धमक्या देणं, हे तुम्हाला पटतंय का? मुळात आपण 2-3 गोष्टींची नेहमी गल्लत करतो. साहित्य संमेलन कुठल्याही वादाशिवाय पार पडावं असं जे म्हणतो ते चुकीचं असतं. जिथं तुम्ही महाराष्ट्रातलं सगळं विचारविश्व एकत्रित येतं अशा ठिकाणी वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण ती चर्चा चर्चेच्या अंगाने व्हायला पाहिजे, चर्चेचं उत्तर चर्चेने द्यायला पाहिजे, विचार मंथन व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर. परंतु तसं न करता त्याला वादाच्या स्वरूपाकडे नेऊन उधळून लावू किंवा अन्य गोष्टींच्याकडे नेलं जातं. पहिला मुद्दा इथे एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे की दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते, तर इतिहासातल्या अलीकडच्या इतिहासकारांनी जे अलीकडचं संशोधन केले त्यानुसार दादोजी कोंडदेवांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध नव्हता हे स्पष्ट आहे. सरकारचा अहवाल सरकार म्हणजे ज्या इतिहासकारांनी डॉक्टर जयशंकरराव पवार हे अतिशय गंभीर पद्धतीनं संशोधन करणारे इतिहास संशोधक आहेत, त्यांनीही अलीकडे मांडणी केलेली आहे.
तर आणि तो ती वेगळा मान्य विषय हा आहे, तो बरोबर. वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे हे जेम्स लेनच्या प्रकरणानंतर झालेलं संशोधन आहे अलीकडे. मुळात हे महात्मा फुलेंच्यापासून मांडत आलेले आहेत लोक हो. की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. हे अलीकडे ठोसपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या इतिहासांची साधनं, त्या साधनांच्या आधारे संशोधन करून हे मांडलेलं आहे. तेव्हा हे स्पष्ट आहे. नंबर 1. दुसरा मुद्दा येतो दादोजी कोंडदेव यांचा याने तो वाद. तर या विषयावर चर्चा व्हावी. आणि ज्यांना माहित नसेल, जे आजही लोक शिवसेनेचे लोक ठामपणे सांगतात की दादोजी कोंडदेव हे आमची अस्मिता आहे किंवा आम्ही त्यांचं नाव बदलू देणार नाही किंवा तो मुद्दा घेतात, तर त्यांनी नीट इतिहास समजून घ्यावा आणि इतिहासाची प्रामाणिक राहून आपली भूमिका घ्यावी. ही भूमिका राजकीय हा राजकारणाचा विषय नाही. दादोजी कोंडदेव गुरु होते काय नव्हते हे प्रवीण गायकवाडांनी किंवा उद्धव ठाकरेंनी किंवा एकनाथ शिंदेनी ठरवायचा मुद्दा नाही. तो इतिहास संशोधकांचा विषय आहे आणि त्यात इतिहास संशोधकांनी इतिहासाची प्रामाणिक राहून गेलेली काय मांडणी आहे, मग तुम्ही आणखी समजावून घेऊन केला. हा नंबर 1 हा मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा येतो तो संमेलन उधळून लावण्याच्या. आपल्याकडे कसं होतं, आधी तुम्ही रीतसर सनदशीर मार्गाने काही केलं की लोक ऐकून घेत नाहीत. त्यामुळं अशी मागणी करणाऱ्या लोकांना थोडा आवाज मोठा करावा लागतो. आवाज मोठा करून ऐकलं नाही की रस्ता अडवावा लागतो, रस्ता अडवला नाही की दगड मारावे लागतात. असं या टप्प्यानं करावं लागतं. पण जिथं एका मुळात मी त्याच मुद्द्याकडे आता येतोय. मुळात संमेलन तोंडावर आला असताना असं काहीतरी बोलून त्यात विघ्न आणायचा प्रयत्न करणं हे कुठल्याही पातळीवर समर्थनीय नाही, कुठल्याही पातळीवर योग्य नाही. अयोग्य आहे असं पूर्ण अयोग्य आहे. आणि दादोजी कोंडदेव स्टेडियमचं नाव बदलण्यासंदर्भात जो पाठपुरावा आहे तो ठाणे महापालिका आणि त्या पातळीवर यापुढे चालू ठेवता येतो. ज्या पद्धतीनं पुण्यात घडलं त्या पद्धतीने आणखी काही महिन्यांनी ठाण्यात घडवू शकतात. तुम्ही त्या लोकांना पटवून देऊ शकता. तर संमेलन उधळू यातनं फक्त तुम्हाला प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी मिळेल, साध्य काही होणार नाही. संमेलन उधळू म्हणजे आलेल्या लाखभर लोकांना तुम्ही पळापळी करायला लावणार, त्यांच्यात म्हणजे त्यात विघ्न आणून तिथं एकूण सगळ्या संमेलनाच्या मांडव दहशतीचे वातावरण निर्माण करा, हे पूर्णतः अयोग्य आहे. अयोग्य आहे असं तुमचं म्हणणं आहे. आणि ही झुंडशाही असं वाटतं तुम्हाला, अशा पद्धतीची दबावाची महाराष्ट्राची एक वैचारिक परंपरा आहे तशी महाराष्ट्राची झुंडशाहीची परंपरा आहे. तर झुंडशाही करणाऱ्या लोकांना वाटतं की आपल्याला जास्त म्हणजे झुंडशाही करायला जास्त अक्कल लागत नाही. कुठलाही बंद करायला 2 दगड मारली तर 1 लाखाचा हे उघडू त्याला फार मोठी ताकद लागते असं नाही. आणि तेच इथे केलं जात आहे. प्रवीण गायकवाड, तुम्ही झुंडशाहीचा पर्याय का निवडताय? साहित्य संमेलनात तुमचे जे मुद्दे आहेत दादोजी कोंडदेवांच्या नावाबद्दलचे, इतिहासाबद्दलचे, ते यावेत असं जर तुम्हाला वाटत होतं तर त्यासाठी साहित्य संमेलनाचे विविध ठराव असतात, विविध व्यासपीठं आहेत, ती वापरावीत असं तुम्हाला का नाही वाटलं? ताई, मला एक स्पष्ट गोष्ट करायची आहे की 2004 पासून हे चालू आहे. हे ठाण्यातच आम्ही उधळतो असं म्हणलेलं नाही. औरंगाबादला सुद्धा हा ठराव आणावा म्हणून आम्ही प्रयत्न केला होता. हे सगळं उच्चवर्णीय ब्राह्मणांचं संमेलन असतं ज्याला महाराष्ट्र सरकार दरवर्षी पोहोचते. हे काय अधिकृत मराठी संमेलन नाहीये. मराठा साहित्य संमेलन मराठा सेवा संघाच्या वतीने वेगळं घेतलं जातं, आदिवासी साहित्य संमेलन घेतलं जातं, मुस्लिम भाषिकांचं साहित्य संमेलन घेतलं जातं, जैन मराठी साहित्य संमेलन घेतलं जातं. जवळपास सत्यशोधक अशा प्रकारची जवळपास 20 संमेलनं वेगवेगळी केली जातात आणि ज्याला महाराष्ट्र सरकार 1 रुपयाचं अनुदान देत नाही. बरोबर आहे प्रवीण गायकवाड, तुम्हीच प्रवीण गायकवाड, माझा हाच मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये चांगली परंपरा आहे, आपण त्या परंपरेची चर्चा करतोय. अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची, विविध प्रकारच्या संमेलनांची महाराष्ट्राला परंपरा आहे आणि तुम्ही असं म्हणालात की हे संमेलन अधिकृत नाही. अधिकृत आहे की अनधिकृत हा आपला विषय नाहीये. साहित्य संमेलन होत आहे जे नक्कीच बेकायदेशीर नाहीये. तुम्ही जो मार्ग निवडलाय तो बेकायदेशीर आहे. नाही, कसं काय बेकायदेशीर आहे? लोकशाही मार्गाने सगळ्यात पहिल्यांदा आपण निवेदनं देतो, ती सगळी 4 वर्ष झाली देतोय. त्यांना सतत आम्ही सांगितलं की आम्ही उपोषण करू. आम्ही काय मारायचं का? आम्ही काय महात्मा गांधी आहे काय? अहो, आम्ही उधळतो म्हणल्यावर तुम्ही चर्चा ठेवली नाही तर तुम्ही तरी चर्चा ठेवली असती का? शिवसेनेनी गेली 25 वर्ष सातत्याने ह्या आक्रमक मार्गानेच केलेलं आहे ना सगळं. आम्ही शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची परंपरा सांगणार आहे. या देशातल्या लोकांनी कान बंद केलेले आहेत, यांना काही समजत नाहीये. ज्यावेळेस आम्ही आक्रमक होतो त्यावेळेसच दखल घेतली जाते. आम्ही साहित्य संमेलनाला वेठीच धरतो म्हणल्यानंतर अजून सुद्धा साहित्य संमेलनाने असं सांगितलेलं नाहीये की जो महाराष्ट्र सरकारने ठराव पास केलेला आहे की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु शिक्षक असल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. हा ठराव घेत नाही. गेली 50 वर्ष मूर्ख बनवतात हे साहित्य संमेलनवाले की महाराष्ट्र सीमा भागाचा दर वर्षांनीच प्रश्न येतो. एक तरी साहित्यिक गेलाय का त्या याच्यासाठी मराठी भाषिकांसाठी बेळगावला?
हे तुमचा नुसतं मराठी आपले साहित्य संमेलनांबद्दलचा आक्षेप आहे तो आपण नंतर समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा जो शिवसेनेवर तुम्ही आरोप केलेला आहे, एकनाथ शिंदे उत्तर द्या. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लोकशाही मार्गाने पाठपुरावा केला, त्याला उत्तर मिळालं नाही, त्यामुळे आम्ही अशा प्रकारची झुंडशाही करतोय. अर्थातच या झुंडशाहीचं समर्थन आयबीएन लोकमत कुठेही करत नाहीये, पण त्यांचं जे म्हणणं आहे की लोकशाही मार्गाने आम्ही केलेल्या प्रयत्नाला शिवसेनेने दाद दिली नाही ठाणे पालिकेने, त्याचं काय उत्तर द्याल? नाही बघा, झुंडशाही आणि आक्रमकपणा कुठे करायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. आणि या ठिकाणी त्यांना खरंच शिवाजी महाराज आणि या सगळ्या गोष्टी जर खऱ्या अर्थाने हे माझं म्हणणं काही हे ठिकाण नाहीये की झुंडशाही आणि आक्रमकपणा करण्याचा.